Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता दुसरी विषय गणित यामधील जो पहिला घटक आहे संख्याज्ञान त्यावर आधारित व्यवसाय नंबर 3 आज आपण सॉल्व करणार आहोत. अतिशय सोपा व्यवसाय आहे हा. चला तर आपण सुरुवात करूया. व्यवसाय नंबर 3 हा सॉल्व करण्यापूर्वी आपल्याला स्थानिक किंमत हा जो घटक आहे तो थोडासा आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. पहा, जर एखादी संख्या 2 अंकी जर अशी दिली तुम्हाला, फॉर एक्झाम्पल 43 म्हणजे 43 आणि त्याची जर स्थानिक किंमत जर आपल्याला विचारली तर लक्षात घ्या 3 हा एकक स्थानी असतो आणि 4 हा दशक स्थानी असतो. त्यामुळे ह्या एककाची 3ची जी स्थानिक किंमत आहे ती 3च असते आणि दशकाची ही 40 असते आणि ह्या दोघांची जी बेरीज आहे त्या बेरजेने ही संख्या तयार होते. 40 अधिक 3 म्हणजे 43. आता या ज्या संख्या आहेत जर 3 अंकी संख्या आल्या, उदाहरणार्थ 315 किंवा 315 अशा जर संख्या आल्या तर कशा पद्धतीने स्थानिक किंमत लिहायची बघा. इथे 3 आहे म्हणून 3 लिहायचा आपली ट्रिक आणि 3च्या पुढे किती घर आहेत 1 2 म्हणून आपण 2 शून्य द्यायचे. झाली 3ची किंमत किती झाली 300 अधिक हा 1 आहे म्हणून 1 लिहिला. 1च्या पुढे किती घर आहेत एकच घर आहे त्याच्यामुळे आपण इथं 1 शून्य द्यायचा. जेवढी घरं तेवढे शून्य प्लस हा जो 5 आहे तो 5 आहे म्हणून 5 लिहिला आपण आणि 5च्या पुढं काहीच नाही त्याच्यामुळे आपला शून्य पण काहीच लिहायचा नाही. याच्यावरून 5ची स्थानिक किंमत आली 5, 1ची आली 10 आणि 3ची आली 300. म्हणजेच 5 हा एकक स्थानी, 1 हा दशक स्थानी आणि 3 हा शतक स्थानी आहे. म्हणजे एककाची किंमत आहे तीच, दशकाची किंमत आहे ती संख्या लिहायची, त्याच्यावरती 1 शून्य आणि शतकाची किंमत आहे ती संख्या लिहायची आणि त्याच्यापुढे 2 शून्य आपण लिहिणार आहोत आणि या सर्वांची बेरीज ही तीच संख्या तयार होते. चला तर आता आपण व्यवसायामध्ये जाऊया. ही संकल्पना तुम्हाला आता छानपैकी कळलेली आहे आणि ती आपण समोरच ठेवणार आहोत आणि पटापट आपण आता उत्तरं शोधणार आहोत. पाहिजे 43 या संख्येमध्ये 4 या अंकाची स्थानिक किंमत किती. आता इथे 43 मध्ये दिलेलं आहे तर 43 ही संख्या आपण दिली, दशकाखाली 4 एककाखाली 3 आणि 4ची स्थानिक किंमत किती 40. त्याच्यामुळे ह्याचं जे उत्तर आहे ते 40 आहे आणि ते कोणत्या ऑप्शनमध्ये आहे आपल्याला तेवढंच फक्त शोधायचं आहे आणि ऑप्शन नंबर 3 मध्ये 40 आहे. सो पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे बघा 32 या संख्येमध्ये 3 व 2 या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती. आता दिलेली संख्या पहा, जी संख्या दिलेली आहे आणि त्यांच्यात सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज केली तर ती तीच संख्या येते. हे तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. तरी पण आपण ते सोडवूया जेणेकरून ते मुलांना व्यवस्थितपणे कळेल. हे पहा 32 ही संख्या आहे, तिची जर स्थानिक किमतीची आपण फोड केली आहे 3ची स्थानिक किंमत किती येणार 30 आणि 2ची किती येणार 2 आणि दोघांची बेरीज केली तर 30 आणि 2 32 येणार आहे. मग 32 कुठे आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. सो दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. पुढे बघा पुढचा जो प्रश्न आहे 60 या संख्येमध्ये 0 या अंकाची स्थानिक किंमत किती. आता 0 हा एककाला असो दशकाला असो शतकाला असो कुठे असला तरी त्याची स्थानिक किंमत ही 0च असते. त्याच्यामुळे 0 या अंकाची स्थानिक किंमत 0च आहे आणि इथं तो एककावरती आहे, तो दशकावरती असो दे शतकावरती कुठेही असला तरी तो 0च आहे. म्हणजे 0 कुठे आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. सो ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर क्वेश्चन नंबर 3चं. पुढे बघा 76 या संख्येची विस्तारित मांडणी पर्यायातून शोधा. आता 76 ही संख्या आहे म्हणजे 76 आहे किंवा मराठीत आपण लिहिली तर 76 अशी आणि तिची जर आपण विस्तारित रूपात मांडणी केली आपण 7 आहे म्हणून 7 लिहिला, त्याच्या पुढे एकच संख्या म्हणजे 1 शून्य आणि 6 आहे तो तसाच लिहिला.
म्हणजे काय झालं 70 अधिक 6. मग 70 अधिक 6 कुठे आहे तेवढंच आपल्याला पर्यायामध्ये शोधायचं आहे. इथे आहे का नाही, इथे आहे का नाही, इथे आहे बघा 70 अधिक 6, 70 अधिक 6 म्हणजे चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर आहे. पाचवं बघा 50 या संख्येची विस्तारित मांडणी पर्यायातून शोधा. आता 50 ही संख्या आहे, 50 तिची विस्तारित मांडणी जर आपण काढली तर या 5चं काय 5 आहे म्हणून 5 लिहिला, त्याच्यापुढे एक शून्य कारण 5 हा दशक स्थानी आहे आणि शून्य याची स्थानिक किंमत शून्य, दोघांची बेरीज केली 50 अधिक शून्य म्हणजे 50च. मग अशी मांडणी कुठे आहे तो पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर तो कुठे आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. इकडे बघा इकडे वेगळंच आहे काय काय, त्यामुळे 50 अधिक शून्य कुठे आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. सो 5चं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. पुढे बघा 44 या संख्येची विस्तारित मांडणी टिंबटिंब आहे. 44 ही जर संख्या आपण लिहिली तर ती अशा पद्धतीने लिहिली जाते आणि त्याची विस्तारित मांडणी बघा ह्या 4 हा दशक आला आहे, हा एकक आला आहे, 4 आहे म्हणून 4 लिहिला, त्याच्यापुढे एक शून्य प्लस हा 4 जसाच्या तशा, 4चा एकक स्थानाची स्थानिक किंमत ही 4च असते. त्यामुळे 40 अधिक 4, 40 अधिक 4 कुठे आहे ते आपल्याला फक्त शोधायचं आहे. 40 अधिक 4 कुठे आहे ऑप्शन नंबर 2 ला आहे, पुढे बघण्याची गरज नाही आहे. सो 6वेचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. खालील पर्यायातून संख्या आणि त्यांची विस्तारित मांडणी यांची चुकीची जोडी शोधा. आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे. आता चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे. बघा इथं बघा 37 म्हणजे 30 अधिक 7 आहे का इथं आहे. 54 म्हणजे 50 अधिक 4 आहे का आहे. इथं 70 म्हणजे 70 अधिक 0 आहे का इथं नाही. इथं 70 अधिक 7 दिलेलं आहे त्याच्यामुळे ही चुकीचं आहे. पुढे बघा 85 80 अधिक 5 आहे का आहे म्हणजे ऑप्शन नंबर 3 हा चुकीचा आहे. सो 7वेचं उत्तर काय आपल्याला चुकीची जोडी शोधा बोललेलं आहे. सो ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे बघा 70 अधिक 9 या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या पर्यायातून शोधा. 70 अधिक 9 किती होतात 7वर 9 79 होतात. मग 79 कुठे आहे ते आपल्याला शोधायचं. इथं 69 आहे, इथं 89 आहे, तर 59 आहे, इथं 79 आहे म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. सो 8वेचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे बघा 7 अधिक 30 या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या पर्यायातून शोधा. आता आपण काय करायचं इथं आपल्याला माहिती आहे 7 अधिक 30 37 होणार, परंतु ज्या मुलांना थोडंसं आणखीन सोपं जाण्यासाठी बघा एक नवीन आपण कोरं पान घेऊया. 7 अधिक 30 असं न घेता आपण मोठी संख्या आधी घ्यायची. 30 अधिक 7 घ्यायचं. 30 अधिक 7 किती होतात 37 होतात. मग 37 हा जो ऑप्शन आहे तो आपल्याला फक्त शोधायचा आहे. 3वर 7 3वर 7 आहे का नाही, इथे नाही, इथे पहा 3वर 7 आहे, इथे 3वर 0 नको, 3वर 7. मग 3वर 7 कुठे ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. सो 9वेचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे बघा 10वा खालीलपैकी कोणत्या पर्यायात 4 या अंकाची स्थानिक किंमत 40 नाही. आता नाही हे शोधायचे. आता 4 या अंकाची स्थानिक किंमत 40 कधी होईल ज्यावेळेस तो दशक स्थानावरती असेल. म्हणजे इथं एकक आणि दशक ज्यावेळेस 4 हा येथे असेल आणि इथं दुसरी कुठली तरी एखादी संख्या असेल त्याच वेळेस 4 या अंकाची स्थानिक किंमत 40 होणार आहे. आपल्याला 40 नकोय म्हणजे हा 4 हा अंक दशक स्थानी नकोय तर तो कुठे पाहिजे एकक स्थानी पाहिजे. मग असाच आपल्याला पर्याय शोधायचा आहे. चला शोधूया आपण पर्याय. 4 हा दशक स्थानी आहे का आहे म्हणजे हा नको, इथं दशक स्थानी आहे हा नको, इथं पण दशक स्थानी आहे हा नको आणि इथं मात्र एकक स्थानी आहे म्हणजे त्याची किंमत 40 येणार नाही म्हणजे हाच ऑप्शन आपला बरोबर आहे. 10वेचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. जो 11वा आहे पहा काय आहे
खालीलपैकी कोणत्या पर्यायात 9 या अंकाची स्थानिक किंमत 9च आहे? आता 9 या अंकाची स्थानिक किंमत 9च केव्हा येईल? ज्यावेळेस तो एकक स्थानावरती असेल. मग कोणत्या पर्यायामध्ये तो एकक स्थानावरती आहे 9 हा अंक? तेवढंच शोधायचं फक्त. इथं दशक स्थानावरती आहे, सोडून द्या. इथं एकक स्थानावरती आहे, म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे. पुढे बघा, इथं दशक स्थानावरती आहे, म्हणजे हा पण ऑप्शन चुकीचा आहे. अ पण चुकीचा आहे, ब पण चुकीचा आहे. आपल्याला म्हणजे बरोबर कोणता आहे? सॉरी, अ पण चुकीचा आहे आणि क पण चुकीचा आहे. आणि कोणता बरोबर आहे? ब, म्हणजे फक्त ब. फक्त ब कुठे आहे? 11व्याचा ऑप्शन नंबर 3 वरती आहे. सो ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या पर्यायात 0 या अंकाची स्थानिक किंमत 0 आहे? आता 0 हा कोणत्याही स्थानावर असेल तर त्याची स्थानिक किंमत ही 0च असते. चला बघूया. इथं 0 हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. कारण 0 कुठेही असला तरी त्याची स्थानिक किंमत 0च असणार आहे. त्याच्यामुळे हे तीनही पर्याय बरोबर आहेत आणि इथं लिहिलेलं आहे सर्व पर्याय बरोबर. त्याच्यामुळे 12वेचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे 100 या संख्येत 1 या अंकाची स्थानिक किंमत किती? 100 या संख्येत 1 या अंकाची स्थानिक किंमत किती? आता हा 1 कुठे आहे? शतक स्थानी आहे. 1 कुठे आहे बघा? शतक स्थानी आहे. शतक, दशक आणि एकक. 1 हा शतक स्थानी आहे आणि त्याची स्थानिक किंमत विचारलेली आहे. मग तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे, 1 आहे म्हणून आपण 1 लिहितो आणि त्याच्यापुढे किती घरं आहेत? 1, 2 आणि त्याच्यावरती 2 शून्य आपण देतो. म्हणजे संख्या किती तयार झाली? 100. आता 100 हा कुठे आहे? तो तुम्ही ऑप्शनमध्ये शोधायचा आहे आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये तो ऑप्शन नंबर जितका आहे तो तुम्ही सांगायचा आहे. जेणेकरून मला समजेल की तुम्ही हे व्हिडिओ खरोखरच पाहता का आणि आम्ही जी मेहनत घेतो ती खरोखरच तुमच्यापर्यंत पोहोचते का? तर तुम्ही पटापट ऑप्शन जो नंबर आहे या शेवटचा तो ऑप्शन नंबर जो काय असेल त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. तर आशा करतो की हा व्हिडिओ सर्वांना व्यवस्थित समजला असेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.